हम आगे बढ़ चुके हैं भिवंडी वॉरियर जिशान वर्सेस जिशान जिशान इधर आना है. आरपात नाही आहे ना खाली तुम्हाला आरपात नाही खेळ आहे ना तू नाही खेळतो त्यांच्यामध्ये राजू विजय शानदार मैच हम देखने वाले हैं. बहुत ही कड़ा मुकाबला होने वाला है. दोनों टीमों के बीच में मैच को शुरू किया जाए. पहली ओवर की पहली गेंद लेकर आ रहे हैं फैजान विनय अंसारी. सिलसिला. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़े हैं चंदू चैंपियन. सारे दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम. बॉलर फैजान स्टार्ट किया जाए. पहली ओवर की पहली गेंद विनय अंपायर. सिलसिला के सामने फैजान अंसारी. स्टार्ट द गेम. किसको चाहिए पहली गेंद और डॉट किया है विनय ने. सीधा बॉडी पर अटैक किया था विनय के फैजान अंसारी ने. फैजान शेख सॉरी. और ये दिशा से भटके गेंदबाज. नो बॉल का कॉल अंपायर की तरफ से. प्री हिट होगी अगली गेंद. बड़े मुकाबले में ये हम नहीं देखना चाहते. हेलो. प्री हिट में फील्डिंग चेंज नहीं कर सकते. विनय मैकल एक बड़ा नाम बालाजी क्रिकेट स्पोर्ट के लिए. विनय सिरसिल्ला फ्री हिट का फायदा उठाने गए पर नहीं उठा पाएंगे. फ्री हिट विल बी कंटिन्यू. वाइट बॉल. और हम सारे क्रिएटर विनय यहाँ पे उनका आगमन होता हुआ. एक और वाइट बॉल. वाइट बॉल का सिलसिला बरकरार है. फ्री हिट अब भी बरकरार है. और देख सकते हैं नॉन साइड पे चिंटू एक बड़ा स्टार खिलाड़ी बालाजी मित्र मंडल का. और दूसरा विनय सिरसिला बैक टू बैक छक्के मारने की क्षमता रखते हैं अपने टीम के लिए. फैजान अंसारी की फ्री हिट अब भी बरकरार. आगे बढ़कर खेला है कदमों का प्रयास और ये रनआउट से बचे विनय. और आपके बाजू में बैठे विजय पवार एक बड़ा नाम. फैजान शेख काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. फ्री हिट का बिल्कुल फायदा उठाने नहीं दिया बल्लेबाज को. अब चिंटू फेस करेंगे फैजान शेख को. लेफ्ट हैंड बैट्समैन चिंटू. उनके सामने फैजी. शानदार वन बाउंस शॉट. फील्डर के हाथों में गेंद. सिर्फ एक रन. क्या देखना है बालाजी मित्र मंडल क्वालिफाई कर जाएगी. गई बार उनका सपना टूटा था क्वार्टर फाइनल में ही. विनय सिरसिल्ला और ये अंपायर का कॉल. और अंपायर नाखुश. बहुत अपील कर रहे हैं पर अंपायर ने वाइड का सिग्नल दिया है. बहुत दिल से अपील हो रही है पर अंपायर ने दिया वाइड का सिग्नल. कृपया करून पंचांची वाद विवाद करू नये. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. विनय सिरसिल्ला ये बड़ा बड़ा विकेट है. गेम है. पेशर है. समझ सकता हूँ बी इंडियन के ऊपर बालाजी मित्र मंडल के ऊपर एक बड़ा मैच हाई वोल्टेज ड्रामा. और पंचांचा निर्णय अखेरचा राहील. प्लीज प्रेशराइज करू नये खेळाडूला. विनय अंपायर का डिसीजन फाइनल डिसीजन है. अंपायर ने दिया है नॉट आउट ही रहेगा. आउट दिया है. सॉरी अंपायर ने डिसीजन चेंज किया है. विकेट का पतंग यहाँ पर विनय सिरसिल्ला का विकेट अर्ली पेज में खोया है. स्कोर दाखवायचा. लाईव्ह स्कोर नाही दिसत आहे. प्लीज पंच कमेटी. और नए बैट्समैन संतू एक बहुत बड़ा क्रिकेटर है. ये वाइट बॉल. नो का कॉल है अंपायर की तरफ से. मतलब अगली गेंद होगी फ्री हिट. और एक बहुत बड़ा नाम संतू
पद्मानगर के क्रिकेट के जगत में जब तक इस क्रीज पे मौजूद कमेंट्री है, कमेंट्री में बॉल डालते टाइम कोई नहीं बोलेगा। प्री हिट है जिसका मतलब कैच आउट कोई मायने नहीं रखेगा। संतू विल सर्वाइव। और जीवनदान मिलता हुआ मैं तो मानूंगा संतू को। वाइट का कॉल अंपायर की तरफ से। अंपायर नाखुश दिखाई दे रहे मेरे। वन बाउंड शॉट, फील्डर के हाथों में गेंद। एक ओवर की समाप्ति पर स्कोर है 8 रन। एक विकेट जरूर गवाया है विनय का। नक्कीच नाखुश असतील बालाजी मित्रमंडळ। कमी स्कोर 8 रन, हाय व्होल्टेज ड्रामा आहे, 40+ जायचं कोशिश करतील बालाजी मित्रमंडळ। आणि मोठी क्रिकेट या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन्ही संघाकडनं होताना। मोठी हाय व्होल्टेज ड्रामा सेमीफायनलसाठी। जो टीम जीतेगी वो आगे बढ़ेगी सेमीफाइनल मुकाबले में, और जो हारेगी उनके लिए घर का रास्ता तय है। लाइव स्कोर दिखाने का है प्लीज। खूप मोठी मॅच, संतू सामना करतील। अब रहीम बॉलिंग अटैक में। पंचांची जिम्मेदारी वाटलेली आहे, मोठा सामना। शानदार बॉलिंग करते हुए रहीम अपनी टीम के लिए। इस बार बड़े हिट की आवश्यकता बालाजी मित्रमंडल को, अगर ये मैच में बने रहना है तो। रहीम इस टीम के कप्तान, इस टीम की तीर कमान संभालने वाले, अनेक तीर और तरकश उनके खाते में, उनके झोली में। नक्कीच रहीम एक मोठं नाव आहे भिवंडी तालुक्यातील क्रिकेटच्या महासंग्राम मधलं। यावेळी चकमा देतोय, चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅट। वाईटचा कॉल आहे पंचांकडनं, वाईट बॉल आहे। आणि चेंडू. पंच नाखुश या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला। यावेळी बॅटच्या मिडल झालाय, पण डायरेक्ट हिट, आणि डायरेक्ट हिट म्हणजे खाता बंद झालाय चिंटूचा इथं। नवीन बल्लेबाज आता आतमध्ये येणार, आणि नक्कीच चिंटू तेवढी मोठी फलंदाजी करण्यासाठी सज्ज होता, पण यावेळी त्यांच्या बॅटमधून ती करिश्मा झालेली नाही। आणि नवीन गोलंदाज आला, नवीन बॅट्समॅन या ठिकाणी आलेला आहे। हा पेशर सामना आपण पाहू शकतो, आणि नक्कीच संतूंकडे अपेक्षा आहे मोठे फटके मारण्याची। स्टार खेळाडू आहे बालाजी मित्रमंडळचा, भिवंडी वॉरियर्स एक मोठं नाव। आणि या ठिकाणी संतू धावबाद कंटिन्यू। या ठिकाणी एक मोठे सेलिब्रिटी पद्मनगरतील आमचे सन्माननीय पद्मशाली समाजाचे सचिव सन्माननीय तुंबेवर साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तसेच समाजसेवा क्षेत्रातील मोठं नाव पुरुषोत्तमजी पोतू आणि आमचे सर्वांचे लाडका आवडतं व्यक्तिमत्व मुन्ना शेट्टी, डॅशिंग यंग डायनामिक ऑफ द पद्मानगर मुन्ना शेट्टी। आणि या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी। आमच्या युवा बॅचलर ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण पाहू शकता मुन्ना शेट्टी यांची स्माईल, 16 अतिशय
मोलाचं कार्य करतात तसेच आमचे पोतू या सगळ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इसी के साथ हम मैच में फिर से आगे बढ़ेंगे. 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 16 रन. पिछले ही ओवर के अंतिम गेंद पर मनोज जी ने एक शानदार छक्का जड़ा था, जिसके चलते अब टीम थोड़ा सा स्थिर स्थिति में आ गई है. पर जरूर एक बड़े टोटल की जरूरत है. भिवंडी वॉरियर्स, इनके पास एक अधिकतम दिग्गज खिलाड़ी, दिग्गज बल्लेबाज मौजूद है. अब अक्षय जी आ गए हैं बॉलिंग अटैक में. अक्षय देशमुख, और यूपी से यहाँ पे मैच देखने आए हमारे विनोद जी यादव, इनका भी यहाँ पे तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. और हमारे समाज के अध्यक्ष भी, भावी अध्यक्ष बोलने का हरकत नहीं है, तुम्यार साहब. चांगला चेंडू, प्लेन मिस आणि इथं हलकेचे मिसफिल्ड, त्याच्यात सिंगल चोरलेला आहे. दिल्ली फिल्डिंग इथं सिंगल चोरलेला आहे ओव्हर थ्रो मध्ये. अंपायर ने जब तक बॉल काउंट नहीं किया है तब तक बॉल डेड नहीं होगा शायद. और ये ओवर थ्रो के चलते जो रन चुराया था वो किसी काम आएगा नहीं. ये होगा डॉट बॉल. फिर से गणेश फेस करेंगे अक्षय देशमुख को. और ये प्ले एंड मिस. और ये दिशा से भटके अक्षय देशमुख जी. वाइट का कॉल अंपायर का. और ये यॉर्कर बॉल. स्टेजच्या समोरनं गर्दी कमी करायची आहे प्लीज. स्टेजच्या समोरनं गर्दी कमी करायची. आलेल्या मान्यवरांना फायदा घेता येत नाही आहे. टेबलवरती जे बसलेत प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांना, स्टेजच्या समोर जी लोक बसलेली आहेत आपल्याला विनंती आहे, अन्यथा कमिटीमार्फत आपल्याला उठवलं जाईल त्या ठिकाणी, याची नोंद घ्यायची आहे. आपण स्वतःहून त्या ठिकाणी अजून एक वाईट बॉल अक्षय देशमुख कडनं. गणेश बॉलिंग फेस करतोय अक्षय देशमुखची आणि बॅकफुटला आलाय आणि चांगला शॉट, प्रहार, फिल्डरच्या हातात बॉल आणि 2 रन चोरण्याचा प्रयत्न. पण ते 2 रन माझ्या हिशोबाने तर नाही चोरू शकले, कारण रनआउट झाले तिथं मनोज. पुढील नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो पठाण स्पोर्ट वर्सेस ग्रिल मास्टर या दोन्ही कर्णधाराला मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतो. तसेच आलेले मान्यवर आपणास सुद्धा टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतो. 21 रन पठाण स्पोर्ट्स. इसके बाद अब भी एक और ओवर आपको टॉस बॉक्स में आना है. पठाण स्पोर्ट्सचे कर्णधार वाइट बॉल, ये बॉल आणि ग्रिल मास्टरचे कर्णधार 3 वाइट डाल चुके हैं अक्षय देशमुख जी. ग्रिल मास्टरचे कर्णधार 4थी वाइट अक्षय देशमुख कडनं. आपण साधारण मॅच मध्ये बघता येत नाहीये. स्कोर ग्रिल मास्टरचे कर्णधार 23 रन्स. पठाण स्पोर्ट आणि ग्रिल मास्टरचे कर्णधार. आपल्याला नाणेफेकीसाठी ऑफिशियल कॉल आहे. पठाण स्पोर्ट्स लास्ट कॉल आहे पठाण स्पोर्ट्स आणि ग्रिल मास्टर साठी. याच्यानंतर कॉल नाही देणार, डायरेक्ट पेनल्टी असणार तुमच्या मॅच मध्ये. 24 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है. सामान्य आत्ताच आलेले मान्यवर आदर्श पद्मशाली समाजाचे सचिव सामान्य नागनाथजी तुंबेर साहेबांना मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतो. तसेच त्यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र व पद्मशाली समाजाचे मित्र पुरुषोत्तमजी पोतू, तसेच पद्मनगरचे समाजसेवक मुन्नाजी शेट्टी
आणि विनोदजी यादव खास युपीवरून या मॅचसाठी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी तुम्हाला टॉसबॉक्समध्ये आमंत्रित करतो. आणि पठाण स्पोर्ट्सचे कर्णधार आणि गिल मास्टरचे कर्णधार आपल्याला नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. ग्रिल मास्टरचे कर्णधार आणि नक्कीच प्रसादजी वन्नम, मला सांगायला आनंद होतोय तुंबेवार साहेबांचं एक मोठं नाव भिवंडी तालुक्यातील पठाण स्पोर्ट्सचे कर्णधार आपल्याला यायचं आहे. आणि ग्रिल मास्टरचे कर्णधार आपल्याला ऑफिशियली कॉल आहे. एक मोठी हस्ती भिवंडी शहराची नागनाथजी तुंबेवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. मी दोघांना विनंती करतो. अजून व्हाईट बॉल आणि लेग बाईज मध्ये एक रन सुद्धा चोरलेला आहे. आणि टॉस जिंकलेला आहे ग्रिल मास्टर कोटा फॅन टीम. मी तुम्हाला या ठिकाणी जो ऑर्गनायझर आहे प्रसादजी वन्नम यांनी या कार्यक्रमाबद्दल आपण 2 शब्द नक्कीच. खूप चांगला ऑर्गनायझिंग आहे. खूप चांगला ऑर्गनायझिंग केलेलं आहे. भिवंडीमध्ये सगळ्यात मोठी टुर्नामेंट बोलायला गेलं तरी बोलू शकतो ही. धन्यवाद. आणि मी मान्यवराला व्यासपीठाचे आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती या. धन्यवाद. ओ टू कॉमेडी बॉक्स. आणि इथं शेवटला थोडे जास्त रन बालाजी मित्रमंडळसाठी. एक चांगला टोटल आता बनतोय. अजून एक षटकारची गरज आणि एक चांगला फटकार आणि कॅच आउट होतो तिथं डीप मध्ये. फिल्डर चांगला कॅच पकडून फर्स्ट इनिंगची समाप्ती झाली आहे. आतापर्यंत भिवंडी वॉरियरने चांगला प्रदर्शन केलेला, पण शेवटच्या 3 चेंडू मध्ये जे रन आलेत ते बालाजी मित्रमंडळला मॅच मध्ये वापसी करण्यात मदत करतील. आणि नक्कीच या टोटलचा फायदा होईल बालाजी मित्रमंडळला. आणि आपण त्या ठिकाणी राजेश एक मोठा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनसारखा आपल्या टीमसाठी काहीतरी जादू करेल अशी अपेक्षा. आणि संतू या दोघांच्या 12 चेंडूमध्ये जर कमी धावा पटकावला तर बालाजी मित्रमंडळ नक्कीच सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल. आणि राजू पवार एक डॅशिंग त्या ठिकाणी फिल्डर 37 झालेले आहेत. लक्ष 38 रन का टारगेट है. देखना होगा बालाजी मित्र मंडल ये टोटल डिपेंड कर पाती है या नहीं. मी प्रसादजी वन्नमला विनंती करतो की आदर्श पद्मशाली समाजाचे सचिव सन्माननीय नागनाथजी तुंबेवार साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. एक मोठी हस्ती भिवंडी शहरातील आणि नक्कीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये वेळेत पोचतात ते आणि त्यांच्या सहकार्याची भूमिका नक्कीच. आणि पुढील सत्कार करणार आहोत या कार्यक्रमाची मोठी हस्ती आणि प्रत्येक वेळी सहकार्याची भूमिका दाखवणारे आमचे कॅशियर सन्माननीय पुरुषोत्तमजी पोतू साहेबांचं समाजसेवा क्षेत्रामध्ये अग्रेसर होताना पुरुषोत्तमजी पोतू आणि पुढील सत्कार घेत आहोत या समाजाला ज्यांनी दिशा दिलेली आहे अशा दिशा देणाऱ्या आमच्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व माननीय मुन्ना शेट्टी साहेबांचं.
नक्कीच प्रत्येक कार्यक्रमाला मुन्ना शेट्टी यांचं सहकार्य असतं. पहिल्या ओव्हरची सुरुवात वाईट बॉलच्या संगी भरत, चांगले गोलंदाज आहेत भरत, यांची बॉलिंग समजणं कठीण आहे. भिवंडी वॉरियर्स बघूया काय नक्की. स्ट्रॅटेजी सोबत आलेत या मॅच मध्ये. आणि पुढील सत्कार करणार आहोत खास युपीवरून या कार्यक्रमासाठी आपल्यासाठी आल्याबद्दल विनोदजींचं. मी विनोद यादव यांचा सत्कार करण्यासाठी नितीन जी आपणास विनंती करतो. आणि नक्कीच भारीची गोलंदाजी आज महत्त्वाची आहे. चांगला शॉट, फिल्डर तिथं मौजूद, फिल्डर फटाक्षी बॉलवरती आलाय. अटॅकिंग फिल्डिंग, चांगला सामना आपल्याला बघायला भेटतोय दोन्ही संघाच्या मध्ये. बालाजी मित्रमंडळ आणि भिवंडी वॉरियर्स. जो टीम जिंकेल ती पुढे जाईल आणि जी हारेल ती या मॅच मध्ये नॉकआउट मुकाबला क्वालिफायर 1. भारीची गोलंदाजी खूप महत्त्वाची आहे आजच्या सामन्यामध्ये. बघू काय चमत्कार करतात ते आपल्या टीमसाठी. एक जादुई गोलंदाजाच्या रूपात ते या सीझनमध्ये उतरलेले आहेत. मी म्हटल्याप्रमाणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता 2 चेंडूमध्ये 3 धावा. रहीम आता फेस करतील भरतची चेंडू. चांगला शॉट आणि चांगला कॅच होऊ शकतो. हा झेल जर पकडला असता तर वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट असला असता. नक्कीच आता मॅच जर पकडायची असेल यांना कॅच पकडणं जरुरी आहे. आणि मधू तेवढा मोठा खेळंदाज आहे आणि त्याच्याकडे अशी चुकी होणं ही खूप मोठी चूक मानावी लागेल. नक्कीच कॅच पकडले असते तर नक्कीच मॅच पकडले असते मधू. चला वेल ट्राय. चांगली बॉलिंगचा प्रदर्शन 38च्या टार्गेट मध्ये महासंग्राम मध्ये. भरत चांगला शॉट, क्या ये कैच होगा? जी नहीं, थोड़ा मुश्किल कैच जरूर था पर कैच नहीं हुआ है कंप्लीट. इसके चलते एक सिंगल चुरा लिया गया है. नक्कीच भरत जर या 2 चेंडूत कमी धावा खर्च करतो तो विजयाच्या दिशेने असेल बालाजी मित्रमंडळ. रहीमला चकमा दिलाय बॉलरने. भरतने बॉल एकदम पवनच्या वेगाने रहीमला बीट करून कीपर स्टेजच्या समोरची गर्दी चंदू चॅम्पियन रिक्वेस्ट आहे. आलेल्या गेस्टला मॅचचा आनंद घेता येत नाहीये. शानदार मैच हमें देखने मिल रहा है दोनों टीमों के बीच में. भरत अपने ओवर की अच्छी शुरुआत कर चुकी है और ये बीट किया है. रहीम को बिल्कुल उस गेंद का अता पता नहीं था. चारों खाने चित थे रहीम. नक्कीच मी बॉल के साथ ओवर की समाप्ति. भरत एक मोठा गोलंदाज आहे बालाजी मित्रमंडळचा आणि कमी स्कोर या ठिकाणी दिलेला आहे. आणि संतू त्याने यावेळी राजेशचा शस्त्र बाजूला ठेवून संतूला आणलेला आहे. बघू संतू यावेळी आतापर्यंत मॅच मध्ये काही जादू चाललेली नाही. बघू या शतकात काय करतात. त्याच्यावरती पूर्ण जिम्मेदारी टीमची सेमीफायनल मध्ये नेण्यासाठी. संतू जर 7 ते 8 धावा देत आहे तर नक्कीच सेमीफायनल साठी क्वालिफाय व्हायला लागेल बालाजी मित्रमंडळला. आणि मग संघर्ष करावा लागेल भिवंडी वॉरियर्सला. एक मोठं क्रिकेटचा महासंग्राम आपण बघत आहोत. हेलो नानू भाई, एक कमेंट्री बंद करो, मैच होने तक बहुत बड़ा मैच है ये. पहिले ओव्हरची समाप्ती 5 रन. चांगला बॉल चेंडूचा, चांगला चेंडू टाकला त्याचा संतूने. पहले ओवर की समाप्ति पर सिर्फ 5 रन बना पाए और पहला ही बॉल संतू जी हमारे अनुभवी खिलाड़ी डॉट बॉल के साथ शुरुआत की है पहले गेंद की. चांगला इंटेन्स मॅच. चांगला शॉट, चांगला पटकार, बॅटरीच्या खाली बॉल आणि सीमेरेषे पार. 6 धावे एका चेंडू मध्ये कमवलेले आहेत बल्लेबाजने.
जरूर संतू जी अलग गेम प्लान के साथ आएंगे अब इस गेंद में। और ये ब्लॉक लेंथ में बॉल डाली थी, बढ़िया बॉलिंग संतू की। अब रहीम आ चुके हैं बैटिंग के लिए। और वाइट बॉल और लेग बाइस के साथ एक और रन चुरा लिया है नेले पे देला। और प्रवीण माडिक का यहाँ आगमन हो चुका है, उनका हार्दिक हार्दिक स्वागत। फुल टॉस बॉलला फुल टोल मध्ये मारलेला आहे 6 धाव्यांसाठी। बालाजी मित्र मंडल खतरे में। अब 14 गेंदों में 18 रनों की दरकार है भिवंडी वॉरियर्स को। 2 छक्कों के साथ दबाव हट चुका है। प्रेशर शिफ्ट किया है सीधा विपक्षी टीम पर। अब बालाजी मंदिर को थोड़ा सा, बालाजी मित्र मंडल को अलग गेम प्लान करना होगा इस टीम के सामने। आओ वाइट बॉल। और ये रन आउट। क्या ये रन आउट इस मैच में कुछ नया रुख बदल सकता है? अब चाहिए 12 गेंदों में 17 रनों की जरूरत। 16 रन, 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है। नक्कीच तिथे जोपर्यंत राजेश आहे 12 रन पण मुश्किल आहे बी इंडियनला। राजेशला त्यांना चोपायला लागेल तेव्हाच 12 रन बनतील। 12 गेंदों में 16 रनों की जरूरत। बहुत ही रोमांचक मोड़ पर आ चुका है ये मुकाबला। पहला क्वालिफायर, पहला एलिमिनेटर मुकाबला। जो टीम हारेगी उसका रास्ता खत्म। नो का कॉल अंपायर की तरफ से। प्री हिट है। लेफ्ट हैंड बल्लेबाज बाबू खान। और ये बहुत ही शानदार तरीके से गेंद थी पर वाइट बॉल। प्री हिट विल बी कंटिन्यू। 14 रनों की जरूरत 12 गेंदों में। और ये चांगला शॉट, कैच आउट पर प्री हिट है। सर्वाइव, बाबू खान विल सर्वाइव। 11 गेंदे। और बड़े मुकाबले में ऐसी प्रेशर सिचुएशन में अक्सर ऐसी गलतियां करते हैं गेंदबाज। पोतू अण्णा आणि आलेले मान्यवर आपल्यातून या ठिकाणी 11 गेंदों में 12 रनों की जरूरत भिवंडी वॉरियर्स। और ये साधारण सी गेंदबाजी। 11-11। प्री हिट का पूरा फायदा उठाया, 6 रन जड़ दिए और लगभग बालाजी मित्र मंडल को बाहर का रास्ता दिखा रहा है भिवंडी वॉरियर के धुआंधार बल्लेबाज आशिक अंसारी। बहुत शानदार बैटिंग कर रहे हैं, 3 छक्के जड़ चुके हैं बड़े मुकाबले में। और गेंद मानो भिंगरी हो गई हो, हाथ में ही नहीं लग रही। 3 रनों की जरूरत सिर्फ भिवंडी वॉरियर को। आशिक शानदार फ्लेक्स किया था और ये 2 रन भी चुरा लिए। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। अभी सिर्फ 1 रन चाहिए। और ये 1 रन के साथ बालाजी मित्र मंडल के लिए ये प्रतियोगिता यही समाप्त होगी। आगे बढ़ जाएंगे भिवंडी वॉरियर्स एलिमिनेट करके बालाजी मित्र मंडल को। शानदार प्रदर्शन रहा बालाजी मित्र मंडल का पूरे टूर्नामेंट में, पर बैटिंग स्टार्टअप न मिलने की वजह से एक छोटा टोटल बना जिसके चलते टीम हुई बाहर। हार्ड लक बालाजी मित्र मंडल आणि अभिनंदन भिवंडी वॉरियर्स। नक्कीच चांगली एफर्ट या ठिकाणी केलेली आहे भिवंडी वॉरियर्सने। नक्कीच आज बरेचसे अलावा दुसरे गोलंदाज या ठिकाणी जर चालले असते
तर कधी वेगळं चित्र आपण अनुभवलं असतं. आणि पहिली सेमीफायनलसाठी क्वालिफाईड टीम भिवंडी वॉरियर्स, अभिनंदन. आणि एक मोठं नाव भिवंडी वॉरियर्स. कैमरामैन के बाजू में जो कोई बैठे सबको बाहर जाना है. जक्कनी सबको बाहर जाना है. कैमरामैन के आजू बाजू में कोई नहीं बैठेगा प्लीज. पुढील बाहर जाना है सामना आपको सबको. पठाण स्पोर्ट वर्सेस गिल मास्टर. लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी वेळेचं बंधन पाळायचं आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे. पठाण स्पोर्ट्स आणि गिल मास्टर आपल्या दोन्ही टीमला या ठिकाणी फायनल कॉल आहे. आपण लवकरात लवकर. आणि नक्कीच चंदू चॅम्पियन या ठिकाणी खेळताना बघू शकतो आपण. आणि नक्कीच पद्मानगरतील जय हिंद मित्रमंडळाचे अध्यक्ष, एक नामचीन समाजसेवक सामान्य मोहनजी कोंडा साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन होत आहे. हार्ड लक बालाजी मित्रमंडल, हार्ड लक विजय पवार, हार्ड लक राजू पवार. भारी टेंशन साफ दिखाई देता हुआ उनके चेहरे पे. बड़ी बड़ी एक लो स्कोरिंग सामना होता मागाचा क्वार्टर फायनलचा. आणि सनी सामान्य जय हिंद मित्रमंडळाचे अध्यक्ष, त्याचे पद्मनगर गावाचे समाजसेवक सामान्य